शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप नवीन गणवेश मिळालेला नाही। 15 जुलैची मुदत आणि त्यानंतर स्थायी समितीने दिलेली अतिरिक्त 8 दिवसांची मुदत संपल्यानंतरही गणवेश वितरणाचे काम पूर्ण झालेले नाही। यामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे। आपल्या माहितीकरता सांगतो, शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत आम्ही सर्व सभागृह सर्व सदस्य सातत्याने त्या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हे चालू आहे। आपल्या माहितीकरता सांगतो, अजूनही वाटप काही विद्यार्थी राहिले त्यांना लवकरात लवकर गणवेश मिळतील याची या संदर्भामध्ये पूर्णपणे त्या डिपार्टमेंटमधून शालेय शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करून लवकर गणवेश वाटप आता सध्या चालू आहे आणि राहिलेल्यांना सर्वांना लवकर मिळतील याची खात्री आपण आजच मी या सभागृहांना माहिती घेतलेली आहे। त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप चालू आहे आणि गणवेशाचं किती वाटप झालं याची पूर्ण माहिती घेऊन राहिलेत किती आणि ते लवकरात लवकर करण्याकरता याच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सत्ताधारी विरोधक अशा पद्धतीची कोणाची या ठिकाणी भावना नाही। आपली एकच मागणी आहे की शालेय विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहता कामा नये। लवकरात लवकर त्या ठेकेदारांच्या माध्यमातून आले पाहिजे। या संदर्भामध्ये सर्व समाज आणि सर्व सदस्य आम्ही त्या ठिकाणी केले आहे आणि गणवेशाचं वाटप चालू आहे की अजून काही जे राहिले असतील त्यांना लवकर देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। वाटप चालू आहे की अजून काही जे राहिले असतील त्यांना लवकर देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपल्या माहितीकरता सांगतो, महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा महिला बचत गटांना यापुढे ज्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या देण्याचं काम आमचा सुद्धा मानस आहे। परंतु आता विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणं आणि ते लवकरात लवकर ते महिला बचत गटाच्या माध्यमातून होणं अशक्य होतं। तर भविष्यामध्ये महिला गटाच्या माध्यमातून करण्याकरता त्यांना एक कालावधी किंवा वेळ द्यावा लागेल। याकरता पुढच्या वेळेला आपण त्याची दखल घेऊन त्या महिलांना कसा न्याय देता येईल बचत गटांना ते आपण आपल्याला सर्व माहिती अधिकृतपणे त्यांना देण्याचं या ठिकाणी सूचना देण्यात येतील आणि आपल्याला पूर्णपणे शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काय माहिती आहे ती पूर्ण माहिती देण्याचा आदेश देईल। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।